तर मित्रांनो, रात्र झाली आणि आपण निघालो अकोला तालुक्यातील उडदाणा गावाच्या दिशेने. कारण का, तर आज होता उडदाणा गावाचा बोहडा. तो बघण्यासाठी आपण निघालो होतो, आपले 2 मित्र आणि मी. आपण थोडा प्रवास करत पुढे निघालो, तेवढ्यात आपल्याला एक निसर्गाची जादू बघायला भेटली. निसर्गाची जादू म्हणजे काजवा. काजव्याला इंग्लिशमध्ये फायरफ्लाईज असे म्हणतात. तर आता आपण नाही का इकडे चालू होतो उडदावण्याला. तर आता इकडे काजू येते, काजूंचा फोटो काढतोय, तुम्हाला टाकतो नाही का फोटो व्हिडिओ मध्ये. इकडे बघा वरती काजू आहे, तुम्हाला आपण ती काजूंची कला बघत आणि त्यांचे फोटो काढत निघालो पुढच्या दिशेने. आपण थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एक किराणा दुकान लागलं होतं आणि ते दुकान शहरातील कोणत्याही 5 स्टार दुकानापेक्षा कमी नव्हतं, कारण त्या दुकानामध्ये सर्व सुविधा उपलब्ध होत्या. इथं प्रॉब्लेम काही रेंज नेटवर्क नाही आहे, पण आपण इथं नाही का प्रॉपर जे दुकान आहे ना त्यांचं आलं हॉस्पॉट घेऊन आता आपण करणार आहे. ठीक आहे बाय. तिथून पुढे आल्याच्या नंतर आपल्या गावातली मित्रमंडळी भेटली. आपण चेस करत ज्यूस पिला आणि निघालो बोहड्याकडे. शेवटी आपण बोहड्यामध्ये येऊन पोहोचलो आणि इकडे बोहड्याचा कार्यक्रम चालू होता. आणि एकीकडे हे बाबा आपल्याला बोहड्याची माहिती सांगत होते. बोहाडा म्हणजे जे आत्ता जे बोहाडा म्हणजे बोहाड्याचं सर्व वैशिष्ट्य जी कुलदैवतांचे सभा असतात. सुरुवात करताना 6 असतात, शेवट करताना 6 असतात. ते 6 आणि शेवटचे 6 हा खरा बोहाडा. आणि मधला जो कार्यक्रम जो केलेला असतो या त्याला अनुसरून रामायण, महाभारत, काशीखंड किंवा गणेश पुराण याच्यातला कुठला तरी एक भाग त्याच्याजवळ ॲड करतात. पण खरं जर पाहिलं तर बोहाडा म्हणजे आदिवासी समाजाचे कुलदैवत आणि त्या कुलदैवतांची एक यात्रा म्हणजे बोहाडा. तर चला मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करून घ्या. तर चला भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये.